नमस्कार, शुभ संध्याकाळ. विद्यार्थी मित्रांनो, आज वार बुधवार दिनांक 16 डिसेंबर. आजचा आपला परिसर अभ्यास 1 या विषयाचा तास. त्यात आपण भूगोल आणि नागरिकशास्त्राचा भाग घेत असतो. तर आज आपण एक नागरिकशास्त्राचा पाठ पाहणार आहोत. पाठ क्रमांक 20, आपले समूह जीवन. सर्वांनी आपलं पाठ्यपुस्तक काढून पान नंबर 119 पाहायचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला सांगा पाहू असं म्हटलं आहे आणि 2 चित्र आपल्याला सुरुवातीला दिलेली आहेत. तर पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी पायऱ्यांवर बसलेली आहे आणि अगदी नाराज आपल्याला ती दिसत आहे. काहीतरी तिचं बिघडलं आहे असं आपल्याला वाटतं आणि शांत बसलेली आहे एकटीच पायऱ्यांवरती. दुसरं चित्र जे आहे त्यामध्ये ही मुलगी छान नाचते, उड्या मारते, खेळते आणि सोबत तिचे मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत. अशा प्रकारची 2 चित्र आपल्याला दिसत आहे. आता पहिलं चित्र आणि दुसरं चित्र, या दोन्ही चित्रांचा जर आपण अभ्यास केला किंवा निरीक्षण केलं तर वरील 2 चित्रांमध्ये तुम्हाला काय बरं फरक दिसतो? पहिल्या चित्रामध्ये नाराज झालेली मुलगी, दुसऱ्या चित्रामध्ये एक छानपैकी नाचत आहे, खेळत आहे अशी मुलगी. तुम्हाला कोणाची बरं सोबत आवडते? पहिल्या मुलीची की दुसऱ्या मुलीची? तुम्ही मनामध्ये मला उत्तर द्यायचं आहे बरं. ठीक आहे, तुमचं ठरवून झालं. आता समजा तुम्हाला कोणता तरी खेळ खेळायचा आहे. अनेक मित्रमैत्रिणीसुद्धा तुमच्यासोबत आहेत. खेळ खेळायचं म्हणजे सगळेच खेळ आपण एकट्याने काही खेळू शकत नाही किंवा एकटं खेळायला कंटाळा पण येतो, हो की नाही? मग कोणता खेळ खेळायचा? मित्रमैत्रिणीसुद्धा आहेत. मग हे तुम्ही कसे बरं ठरवता? चला, विचार करायला सुरुवात करताय ना? करा बरं विचार थोडासा. ओके, आला असेल तुमच्या डोक्यामध्ये पटकन. तर कोणता खेळ खेळायचा हे आपण सर्वजण मिळून ठरवतो. मग त्यात पण बघा, कोण म्हणेल लंगडी खेळूया, कोण म्हणेल आपण पकडापकडी खेळूया, कोण म्हणेल हे आपण माझ्या मामाचं पत्र हरवलं खेळूया, किंवा कोणी आणखी वेगळा नवीन खेळ काहीतरी आपल्याला सुचवेल. मग आपण सगळे मिळून जास्त आपले मित्रमैत्रिणी कोणता बरं खेळ खेळायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, तो खेळ आपण सगळे मिळून खेळायला तयार होतो. आणि म्हणजे आपलं ठरतं की चला बाबा, आपल्याला आता लगोरी खेळायची. जास्त 10 जण आहेत, त्याच्यापैकी 8 जण असं म्हणतात की आपण लगोरी खेळू. मग आपण लगोरीचा खेळ खेळतो. समजा त्यापैकी सर्वांची आवडती मैत्रीण आहे किंवा मित्र आहे आणि तो असा फुगून बसला की नाही बाबा, मला ना आज कंटाळा आला तो खेळ खेळायला. नाही, आपण ना आज सगळे असं गोलाकार बसून माझ्या मामाचं पत्र हरवलं हा खेळ खेळूया. मग तरीसुद्धा आपण सगळेजण त्याचं मन राखतो आणि म्हणतो ठीक आहे चालेल, चल आपण थोडा वेळ आधी मामाचं पत्र हरवलं खेळ खेळूया आणि नंतर मग आपण लगोरी खेळूया. म्हणजे बघा की कोणता खेळ खेळायचा हे सर्वानुमते ठरतं. आपण सगळेजण मिळून ठरवतो की मला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा खेळ खेळायचा आहे. असं का बरं आपण करतो? कारण आपल्याला सर्वांच्या सोबत राहायला आवडतं.
आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते आणि म्हणून आपण सगळ्यांच्या मताप्रमाणे अनेक गोष्टी करत असतो. अगदी काही ठराविकच व्यक्ती अशा असतात की त्यांचं कोणाशीच पटत नाही. पण जरी पटत नसेल तरी एकटं आपण काहीच करू शकत नाही. कुठे ना कुठेतरी आपल्याला दुसऱ्याची मदत ही घ्यावीच लागते. आणि मग मुलांनो, हेच आपल्याला या पाठातून शिकायचं आहे की एकमेकांची सोबत किती आवश्यक आहे आणि त्याची किती गरज आहे. घरात आपण आईवडिलांबरोबर राहतो. आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात. आपण जर मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही. बघा, या कोरोनाच्या संकट काळामध्ये हा अनुभव माझ्यासह तुम्ही सर्वांनीच घेतलेला आहे. मग कोरोना आहे म्हणून आपण घरातून बाहेरच पडलो नाही का? किंवा आपण कोणाशी संपर्कच केला नाही का? आता असं अजिबात नाही. जरी आपण सुरुवातीचे काही महिने घरात राहिलो तरीसुद्धा दररोज आपल्या जवळच्या माणसांना आपण फोनवरून संपर्क करत होतो, त्यांच्याशी बोलत होतो किंवा आपल्या शेजाऱ्यांशी आपला संपर्क होता किंवा आपल्याला मदत करणाऱ्या अनेक व्यक्तींची आपल्याला या काळामध्ये मदत घ्यावी लागली. आपण एकटे काही राहिलो नाही. तोंडाला मास्क लावून, स्कार्फ बांधून का होईना आपण एकमेकांशी संवाद साधलाच, हो की नाही? म्हणजे आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते. फक्त आपण काही नियम बंधनं पाळून हे सर्व या काळामध्ये आपण केलं. आता परत मी मुद्द्यावर येते की मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही. मग आपण प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना भेटता नाही आलं तर आपण व्हिडिओ कॉल करतो आणि एकमेकांशी बोलतोच. अशा प्रकारे आपण एकमेकांना भेटतोच. कारण तसं झालं नाही तर आपल्याला करमत नाही. तर हे झालं माणसांच्या बाबतीत. आपल्याला बोलता तरी येतं, आपण त्याच्यावर काहीतरी पर्याय काढतो. पण मुलांनो, आपल्याला माणसांसारखेच आपले प्राणी आणि पक्षी हे सुद्धा मित्र आहेत. आणि मग जर आपण घरात पक्षी किंवा प्राणी पाळत असू आणि ते जर आपल्याला आपण थोडा वेळ नजरेच्या आड झाले किंवा दिसले नाही तर आपण लगेच बेचैन होतो. म्हणजे एक मनीमाऊ आणि मोती कुत्रा याचं उदाहरण आपल्या पुस्तकात दिलं आहे की मनीमाऊ आणि मोती कुत्रा दिसेनासे झाले तरी आपण हिरमुसतो. कारण आपल्याला समूहात राहायला आवडते. एकमेकांच्या सोबतीने आपण राहत असतो. माणसांना समूहात राहायला आवडते. आपल्या कुटुंबात, शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय. आता तुम्हाला समजलं असेल की समूहात राहणे म्हणजे काय? की आपल्या सर्वांनाच सर्वांच्या सोबत राहायला आवडते. मग आपलं कुटुंब असेल, आपले शेजारी असतील आणि आणखी कितीतरी आजूबाजूच्या व्यक्ती असतील, यांच्या सगळ्यांच्या संपर्कात राहणं, सहवासात राहणं म्हणजे समूहात राहणे. आता पुन्हा एक सुरुवातीला आणखी एक मित्रमैत्रिणी गोलामध्ये असे गटात उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चाललेली आहे. आणि या मुलामुलींच्या गटात एक मुलगी काहीतरी सगळ्यांना सांगते आणि ते सगळे शांतपणे उभे राहून ते ऐकतात. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये मुले मुली हातात हात घालून उभे आहेत. तिसऱ्या चित्रामध्ये सायकलवरून पडलेल्या मुलाला काही इतर आजूबाजूच्या व्यक्ती
मदत करताना आपल्याला दिसत आहेत, की कोण त्याला उठवतंय, कोण पाणी देतंय, किंवा त्याला उठवून आता काही उपचारांची गरज आहे तिकडे ते घेऊन जात आहेत, समजावत आहेत. अशा प्रकारचं तिसरं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मला सांगायचं असं आहे की मनुष्य प्राणी किंवा माणूस हा एकटा राहूच शकत नाही. कल्पना करा की आपल्याला एकट्यालाच एका खोलीत बंद करून ठेवलं आहे. तुमच्यापैकी काही म्हणाल की मी राहू शकतो असं, परंतु थोडा वेळ, दिवसभर आपण राहू शकतो. संध्याकाळ झाली, अंधार पडला, जेव्हा आईबाबा किंवा आपले पालक बाहेरून यायची वेळ होते त्या वेळात जर आले नाही तर आपली कशी चिडचिड होते आणि आपण आरडाओरडा करतो. बरं, आणखी थोडा वेळसुद्धा राहिलात, रात्र झाली, अंधार झाली की आपल्याला थोडंसं घाबरायला होतं, अंधाराची भीती वाटते. आई किंवा बाबा असतील, पप्पा असतील, कामावरून उशीर आले तर आपल्या जीवाची घालमेल होते की बापरे, रोज या वेळात येतात, अजून का बरं नाही आले, अजून का बरं नाही आले. एक प्रकारची आपल्याला त्यांची काळजी वाटत असते. आणि असं वाटण्याचं कारणच असं आहे की आपण एकटं राहूच शकत नाही. आपल्याला नेहमी सर्वांच्या सोबत राहायला आवडतं आणि म्हणून माणूस हा एकटा राहत नाही, तर तो समूहात राहतो. अशा प्रकारे सुरुवातीचा आपण जी चित्रामधून स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते, माणसांना समूहात राहायला आवडते. आणि समूह म्हणजे काय? कुटुंब, शेजारी, आजूबाजूचे लोक यांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे. हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतरचा पुढचा भाग आहे परस्परावलंबी समूह जीवन. समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना आहे. आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार? आपला आनंद, अडीअडचणी कोणाला सांगणार? बघा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला दिलेला आहे की आपल्या जीवनामध्ये समूह जीवनाची गरज सर्वांनाच असते, सर्वांनाच आहे. की आपल्याला झालेला आनंद असेल किंवा आपल्याला झालेलं दुःख असेल, जेव्हा आपण ते एकमेकांना सांगतो तेव्हा त्याची मजा असेल तर ती अधिक वाढते, आनंद असेल तर त्यात वाढ होते, आणि दुःख असेल तर ते इतरांच्या सोबत आपण शेअर केलं किंवा इतरांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं तर दुःखसुद्धा थोडं हलकं होतं. आणि म्हणून काही झालं तरी आपण लगेच ते कोणाला तरी आपण सांगत असतो. मग जर आपल्याला मित्रमैत्रिणी नाही, कोणीही आजूबाजूला लोक नाहीत, तर मग आपण बोलायचं कोणाशी? आणि आपला आनंद किंवा आपल्या अडचणी, आपलं दुःख, काही त्रास असेल तर आपण कोणाला सांगणार? समूहात आपल्याला सोबत मिळते. की आपण एकटे असेल तर काही गोष्टी करायला घाबरतो. उदाहरणार्थ अंधारच. एकटंच होईल तर आपल्याला का माहिती, काही अंधार काही खात नाही, पण आपल्याला भीती वाटते. पण आपल्यासोबत जर आपली आई असेल, आपली मोठी ताई किंवा दादा असेल, तर अंधार असेल तरी आपण अंधारातून वाट शोधतो. याचा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतला असेल की भले एकमेकांच्या हाताला हात धरून पकडून आपण अंधारातून पुढे जातो, किंवा एकदम लाईट गेली त्यावेळेला असं होतं. आपण एकटेच असू तर कल्पना करा आपण किती घाबरू ना. पण जर घरात आणखी माणसं आहेत तर मग आपण घाबरत नाही. फक्त एक आधार असतो की हां, माझ्यासोबत मम्मी आहे, पप्पा आहे, दादा आहे, ताई आहे, मग आता मला भीती वाटत नाही, कारण सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे की सोबत असेल कोणाची तरी तर आपल्याला सुरक्षित वाटते. उदाहरणार्थ
समजा आपल्याला स्विमिंग पूलमध्ये सोडलं, तुम्हाला एकट्यालाच सोडलं आणि पोहता काही तुम्हाला येत नाही, तर आपण आधी पाण्यात पाऊल टाकायलाच घाबरतो. पण स्विमिंग शिकवणारे जर कोणीतरी काका असतील आणि त्यांच्यासोबत आपल्याला सोडलं किंवा आपले पप्पा आपल्याला घेऊन पाण्यात उतरले, तर आपण किती सुरक्षित आहोत याचा आपल्याला अनुभव येतो. पण एकटं सोडल्यानंतर हजारो प्रकारचे विचार आपल्या मनात येतात आणि आपण खूप घाबरतो. आणि म्हणूनच आपल्याला सोबत नेहमी आवश्यक असते. आपण एकमेकांना मदत करू शकतो. एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य. आपण जेव्हा वर्गात असतो, कोणाकडे पेन्सिल नाही आहे किंवा पेन नाही, तर आपण किंवा खोडरबर नाही किंवा पुस्तक विसरलं असेल आपला पार्टनर, आपली मैत्रीण किंवा मित्र, तर आपण लगेच म्हणतो, हां माझ्याकडे आहे ना, हां मी देतो किंवा मी देते, आणि आपण एकमेकांमध्ये वाटून ती गोष्ट व्यवस्थितपणे पूर्ण करतो. असं आपण त्यावेळेला म्हणत नाही की मी तुला देणार नाही, माझ्याकडे 4 पेन्सिल आहे पण मी नाही देणार. जेव्हा टीचर विचारतात, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पेन्सिल नाही आहे का रे कोणाकडे, तर आपण पटकन हात वर करतो, हां टीचर माझ्याकडे 2 आहेत, आणि आपण आपल्यातली एक पटकन देतो. कारण माणूस एकटा राहतच नाही, एकतर तो समूहात राहतो, सोबत राहायला त्याला आवडतं, आणि आपण एकमेकांना मदत करतो. समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते. आत्ताच उदाहरण दिलं त्याप्रमाणे आपण अनेकांच्या समूहात सोबत राहिलो म्हणून आपल्याला मदत मिळाली. जर मी एकटीच वर्गात असते, तर मग मला पेन्सिल नसेल तर कोण सोबतच नसेल तर कोण देणार मला. पण आणखी जर 4 मित्र किंवा मैत्रिणी माझ्यासोबत तिथे वर्गात आहेत, तर कोणाकडे तरी एकाकडे जास्तीची असेल, ती मला देतात. म्हणून आपण समूहात राहिल्यामुळे आपल्याला सुरक्षित वाटते, सोबत मिळते, मदतही मिळते. अशा प्रकारे परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. परस्पर सहकार्य म्हणजे काय? एकमेकांना मदत करणे. आणि समूह जीवन म्हणजे काय? की आपण आपल्या आजूबाजूचे लोक, कुटुंब, शेजारी यांच्या सहवासात राहणे, म्हणजे आजूबाजूला ते असणे. आणि हाच सर्वात मोठा फायदा आहे समूह जीवनाचा, की आपल्याला एकमेकांचं सहकार्य मिळतं. परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते, आणि असं एकमेकांना मदत करणं हे निर्माण होण्यासाठी किंवा सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. त्यासाठी काही नियम आपण नक्कीच करायचे असतात, केलेले असतात, तरच आपलं सहकार्य आणि समूह जीवन टिकून राहतं. उदाहरणार्थ, माझ्याकडे पेन्सिल किंवा पुस्तक नव्हतं, तेव्हा माझ्या मित्राने जर मला मदत केलेली असेल, तर जेव्हा केव्हा त्याला मदतीची गरज आहे, तेव्हा माझ्याकडे जर ती वस्तू असेल तर मी सुद्धा त्याला द्यायला हवी. हा नियम आपण पाळला पाहिजे. तरच मग हे सहकार्य आणि हे समूह जीवन टिकून राहील. आणि असं आपण नेहमी करत असतो. पुढचा भाग तुम्हाला असा दिला आहे की जरा डोके चालवा. शेतकरी नसतील तर, शाळा नसेल तर, दवाखाना नसेल तर, कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर, इथे तुम्हाला डोकं चालवायचं आहे. कारण या 4ही विषयावर कितीही वेळ आपण बोललो तरीसुद्धा आपल्याला भरपूर काही माहिती देता येईल. आणि या 4ही वाक्य जी आपल्याला अपूर्ण आहेत, पान नंबर 120वर जरा डोके चालवा. शेतकरी नसतील तर काय होईल? शाळा नसेल तर काय होईल? तुम्ही आता म्हणाल, आता कुठे शाळा आहे? हो, पण प्रत्यक्ष आपण शाळेत जात नसलो तरी ऑनलाईन शाळा आपली चालूच आहे.
पण जर कसलीच शाळा नसेल तर काय होईल असा अर्थ तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि पुढचे किमान 2-2 वाक्य तरी तुम्हाला त्याविषयी माहिती लिहायची आहे. दवाखाना नसेल तर याचा अनुभव आपण कोरोना काळात सर्वांनी घेतला आहे, बातम्यांमधून ऐकलेला आहे, प्रत्यक्ष अनुभवसुद्धा घेतलेला आहे. कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर कचरा ही एक मोठी समस्या आहे आणि जर कचऱ्याचे ढीग जर असेच साठून राहिले तर काय बरं होईल? सगळं काही मी तुम्हाला सांगणार नाही. या संबंधी 2 ते 3 वाक्य तुम्ही स्वतः पूर्ण करायचे. क्रमांक टाकायचे की शेतकरी नसतील तर क्रमांक 1 मग काय बरं होईल? नंबर 2 ते लिहून झाल्यानंतर पहिलं लिहून झाल्यावर शाळा नसेल तर मग काय बरं होऊ शकेल? शाळा नसेल तर दवाखाना नसेल तर काय होईल? कचऱ्याचे ढीग जर असेच साठून राहिले एका जागेवर तो कचरा उचललाच गेला नाही तर काय होईल? याची उत्तरं तुम्ही क्रमाने आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. मी स्वाध्याय तुम्हाला देणारच आहे, त्यावेळी तुम्हाला हे लिहायचं आहे. मी सांगेन त्या क्रमाने. आता पुढचा भाग आपण पाहूया. आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात. आता दररोजच्या आपल्या कितीतरी गरजा असतात. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक गरजा असतात आणि त्या दुसऱ्यामुळे पूर्ण होतात. समूहात शिक्षण, आरोग्यसेवा पुरवण्याच्या सोयी निर्माण करता येतात. गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात. त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो. त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतात. गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात. त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात. एकच एक व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही. सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही. आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते. याआधीच आपण एक महत्त्वाचं वाक्य बघितलं की परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. तर विद्यार्थ्यांनो, फार पूर्वीच्या काळापासून माणूस हा समूहामध्ये राहत आहे. कारण समूहात राहिल्याशिवाय त्याची कोणतीच गरज पूर्ण होत नाही. अगदी छोटी गोष्ट, आपण सकाळी उठलो की उठल्याबरोबर आपण ब्रश करतो. बघा हा, तो ब्रश जो असतो तो आपण काही तयार करत नाही. त्या ब्रशवर जी टूथपेस्ट असते तीसुद्धा आपण तयार करत नाही. म्हणजे उठल्याबरोबरचाच अनुभव की आपल्या ज्या गरजा आहेत त्या दुसऱ्यांमुळे पूर्ण होतात. आपण सोडून आणखी इतर सर्व व्यक्ती आणि आपण असे सर्व मिळून समूह तयार होतो की आपल्या गरजा दुसऱ्यांमुळे पूर्ण होतात. मग तो ब्रश असेल तो घरात बनत नाही, मग त्याच्यासाठी कच्चा माल जो असेल, प्लॅस्टिक असेल किंवा टूथपेस्टसाठी तयार करण्यासाठी जे साहित्य लागत असेल ते सर्व साहित्य कुठेतरी ती खरेदी करावी लागत असेल. मग कारखान्यामध्ये, कंपन्यांमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होत असेल आणि मग ब्रश आणि पेस्ट तयार होते आणि मग ती दुकानात विकायला ठेवली जाते. दुकानातून आपण ती घेतो आणि मग ती आपल्या घरापर्यंत येते आणि मग आपण तिचा उपयोग करतो. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला दिलं. अशा उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही यादी केली तर मला वाटतं 100 वस्तूंची यादी होईल की त्या दररोज आपण वापरतो आणि त्या तयार करण्यासाठी, आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती सहभागी झालेल्या असतात. कोणतीच गोष्ट एकच एक व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. आपण प्रत्येक वेळी एकमेकांवरती अवलंबून असतो. तर शिक्षण, त्यासाठी शिक्षक असतात. फक्त शिक्षकच नाही तर आपल्याला पुस्तकं हवी असतात. त्या पुस्तकांमध्ये वाचून आपल्याला ज्ञान मिळतं.
आरोग्यसेवा असेल, आरोग्यसेवा सर्वजण समजता की आपल्याला बरं नसेल, तब्येत ठीक नसेल, तर अगदी दवाखाना उघडा नसेल तर आपण मेडिकल गाठतो आधी, आणि हा मला डोकं दुखतं आहे किंवा इथे लागलं आहे किंवा याच्यावर जुलाब होत आहे, जुलाबाचं औषध, गोळी काही असेल ते, किंवा जखम झाली किंवा डोकं दुखते, विक्स असेल, बाम असेल किंवा असंख्य गोष्टी, यासाठी आपल्याला आपण सोडून दुसऱ्यांवरती आपण अवलंबून असतो. आणि या सगळ्या गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात, त्या आपण करत नाही. तर काही गोष्टी आपण तयार करतो, काही गोष्टी आपल्याला समूहातून प्राप्त होतात. मग भले आपल्याला त्यासाठी काही किंमत द्यावी लागते, परंतु सर्वच वस्तूंचं उत्पादन आपण स्वतः एकच एक व्यक्ती करू शकत नाही. की उठल्याबरोबरची टूथब्रश आणि टूथपेस्ट ही गरज भागवण्यासाठी आपल्याला ती दुकानातूनच आणावी लागते. आणि या वस्तू ज्या तयार होतात त्याला त्याचं उत्पादन असं म्हणतात. आणि त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतात. तर गरजा पूर्ण होण्यासाठी ती वस्तूचं तयार होणं, उत्पादन, आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवणं ही सेवा, ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आता एखादी गोष्टी तयार पण झाली किंवा अनेक गोष्टी तयार झाल्या आणि त्या अगदी छानपैकी अगदी पॅकिंग वगैरे करून त्या दुकानातच राहिल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही, तर त्याचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. ठराविक दिवसानंतर त्याची वापरायची मुदत संपून त्या सेवेतून निघून जातात किंवा संपतात, त्याची मुदत संपते, की आपण असं म्हणतो की हां एक्सपायरी डेट आली त्याची, मग आपण त्या वापरत नाही. म्हणून जे उत्पादन असेल किंवा जी सेवा असेल त्या दोन्हीही योग्य वेळेला मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे, तरच आपल्या गरजा पूर्ण होतात. आणि त्या पूर्ण होण्यासाठी आपण एकमेकांवरती अवलंबून असतो. त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात, की अनेक व्यक्तींना त्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो, भाग घ्यावा लागतो. एकच एक व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही. जर मोठा कारखाना आहे, कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच माणूस आहे, तर तो काय काय काम करेल? काहीच करू शकणार नाही एकटा. आणि म्हणून बघा, कंपनी कारखाना असेल तर त्या ठिकाणी अनेक व्यक्ती काम करत असतात. अनेकांच्या कामातून, सहभागातून ती वस्तूचं उत्पादन पूर्ण होतं. आणि समजा मला सगळंच येतं आहे, पण तरीसुद्धा मी सगळ्यांना एकटी व्यक्ती म्हणून पुरू शकते का? तर नाही. सर्व प्रकारच्या सेवासुद्धा एकटी व्यक्ती देऊ शकत नाहीत. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेकांना सहभागी व्हावं लागतं. आपले समूह जीवन अशा प्रकारे एकमेकांवरती अवलंबून आहे. त्याला म्हणतात परस्परावलंबी आहे. महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवायचा आहे, की आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते. अशा प्रकारे आज आपण इथपर्यंतचाच भाग पाहूया. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला म्हणजे दिनांक 23 रोजी आपण पाहू. आत्ता इथेच मी थांबणार आहे. फक्त तुम्हाला सूचना आहे की मी जो शिकवलेला भाग आहे, पान नंबर 119 आणि 120 वरील काही भाग, तुम्ही सर्वांनी तो भाग आत्ता तास संपला की वाचायचा आहे. एकदा नाही तर दोनदा वाचायचं आहे. महत्त्वाची जी वाक्य आहेत ती वाक्य व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आता सर्वांनी हातामध्ये पेन्सिल घ्या आणि मी जी वाक्य आता सांगते आहे त्या वाक्यांच्या खाली पेन्सिलने रेष ओढायची आहे. चला, पान नंबर 119, त्यामध्ये वाक्य पटकन शोधायचं आहे आणि लगेच अंडरलाईन करायचं आहे. आपल्याला
एकमेकांच्या सोबत राहायला आवडते. घरात आपण आई-वडिलांबरोबर राहतो. माणसांना समूहात राहायला आवडते. झालं. पुढे माणसांच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय. पुढे पान नंबर 119 वरती खालून दुसरी ओळ शेवटून, समूह जीवनाची गरज आपणा सर्वांना आहे. त्यानंतर आता पुढे पान नंबर 120, पहिलंच वाक्य, समूहात आपल्याला सोबत मिळते. त्याच्याच पुढे दुसरं वाक्य, सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते. दुसऱ्या ओळीमध्ये, एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य. समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते. परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात. पुढे, आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते. इथपर्यंतचा हा भाग तुम्ही अंडरलाईन केलेला आहे. आता स्वाध्यायासाठी तुम्हाला मी काही प्रश्न लिहून फोटो पाठवणार आहे. त्यानंतर मी लिहून दिलेला स्वाध्याय सोडवून झाला की पुढे काय कराल असा प्रश्न लिहून त्यात तुम्हाला शेतकरी नसतील तर किंवा काय होईल, मी प्रश्न तसा देतेच, त्याची उत्तरं तुम्ही 2 ते 3 वाक्यांमध्ये द्यायची आहेत. शेतकरी नसतील तर काय होईल, शाळा नसेल तर काय होईल, दवाखाना नसेल तर काय होईल, आणि कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर काय होईल. अशा प्रकारचा हा भाग तुम्ही वाचन आणि स्वाध्याय यांच्यासह पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी मी थांबते. तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. धन्यवाद.